कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रेमाने सगळं जिंकता येतं। हा कॉन्फिडन्स आहे ना तुझा, मला खूप आवडतो। आणि मला तू आवडतो। ओ चला आता आपण प्रॉब्लेम आहे जरा हे बेडशीट घालूया। या घातली आहे मी, चला। हे काय ग? अरे एक मिनिट, ही माझी कविता आहे, दिव्यासाठी केली होती मी। ही इकडे तू? अरे एकदा वस्तीत बसले होते मी, तेव्हा अचानक हा कागद उडून आला। मला नव्हतं माहिती, म्हणजे जेव्हा तू लग्नात दिव्याला कविता ऐकून दाखवली ना, तेव्हा कळलं की ही कविता तू तिच्यासाठी केली आहे। काय कोइन्सिडन्स आहे। म्हणजे मी ही कविता तिला वाचून दाखवत होतो आणि हातातून कागद उडाला, तो तुझ्याकडे आला। क्या बात आहे। छान आहे। पण काय छान आहे? वाचलीस तरी का तू? सतत काय रे डाऊट घेतो? डाऊट नाही घेते काय, तू वाचली नसशील तर सांग ना की मी नाही वाचली। मनात रुंजी तुझ्या रूपाची, मोहावणारा भास तुझा। अरे बाप रे। हा, मनात रुंजी तुझ्या रूपाची, मोहावणारा भास तुझा। अच्छा। तुझे रूप पाहताच लागला सखे छंद तुझा। क्या बात आहे। तुझे बोलणे, तुझे हसणे, चाफ्याचे जणू अलगद फुलणे। अच्छा। गंधाळला आसमंत सारा भासे, आता मज तुझे असणे। तुझ्या सावली संगे गप्पा, अवतरता तू निशब्द मी। साथ तुझी या आयुष्याला, तू सुखाची आणि चिंब मी। वाह वाह वाह, क्या बात आहे। पाठ आहे तुला कविता। कशी वाटली? काय कविता? कविता छान आहे, मस्तच आहे। हो। एक मिनिट, मीच केली कविता, मस्तच असणार म्हणजे काय? हो ना। मग आता तो डाऊट गेला? डाऊट गेला। बस आपण आता चादर घालूया। तुला कळलं ना मला पाठ आहे? हो, मी पाठ आहे। हो, चादर घालूया। जमतं ना मला? जमतं तुला? जमतंय ना? चादर घालूया। शिवा ऐक ना, आता फालतूपणा करू नको। शिवा शिवा शिवा, का आली ती या घरात? का आली त्यामुळे भाऊने माझ्या थोबाडीत मारली। शांत हो। कशी शांत हो सुहास, कशी शांत हो? आणि तू मध्ये पडू नकोस। आधीच माझं डोकं फिरलंय, ती शिवा डोक्यात गेलीये माझ्या, आणि त्या मुलीला मी सोडणार नाहीये। अगं पण अशी आदळआपट करून, फेकाफेक करून होणार आहे काय? अरे राग शांत होणार आहे माझा, राग शांत होणार आहे। पण त्यांनी नुकसान कोणाचं होणार? आपलंच। त्रास कोणाला होणार? आपल्यालाच। तुझा राग कुणावर आहे? शिवावर। मग शिवाला त्रास होईल असं काहीतरी कर ना। बरोबर बोलतोस, बरोबर बोलतोस। आता तिची या घरातली ही शेवटची रात्र, मग इथून ती वस्तीत जाऊ देत, नाहीतर दवाखान्यात, पण ह्या घरात नाही। तू नक्की काय करणार आहेस? आता ही कीर्ती बोलून नाही दाखवणार, करून दाखवेल। किटू डार्लिंग, पण जे करशील ते जरा सांभाळू ना। आता जे व्हायचंय ना ते होऊ दे, पण त्या मुलीला मी सोडणार नाहीये। त्या शिवाचा या घरातला पत्ता कट, कायमचा। वा 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 वा। दिव्या, हे दिव्याचं लूट। अगं किती वेळेची झोपली आहे? चल उठ उठ। चंदन झोपू दे मला, मी खूप थकले। अगं असं थकून कसं चालेल? आणि असं झोपूनही चालणार नाही। तुला माहितीये ना ते आजोबा कधी येतात आणि त्यांना सगळं स्वच्छ आणि नीट नेटकं लागतं, त्यामुळे उठ, आवर आणि जरा झाडू मारून घे ग। किती शी 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 शी, किती धूळ झाली या घरात। चल उठ, पटकन उठ, पटकन उठ, पटकन उठ। हे बघ, आपल्याला हे करावं लागणार आहे। आपल्याला आपल्या मोठ्या बंगल्यात जायचंय की नाही, त्यामुळे घे झाडू हातात आणि हो जा सुरू। चल, शाबाश। वा 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 वा। अगं हा उलट आहे, अशी करणार आहे साफसफाई?
अशीच करतात दाखवतेच मी साफसफाई कशी दिव्या, नको 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 मारू नको. दिव्या दिव्या काय करते यार? म्हणजे काय करून ठेवलंयस तू माझं वट्ट करून ठेवलंय सुखाच्या नावाखाली छळ केलायस तू माझं तुला नाही वाटत तुला चंदन हे बघ हे बघ हे बघ आपण हे सगळं आजोबांसाठी करतोय. तुला माहिती ना ते कधी येतील इकडे आणि चिडचिड कर. येऊ दे त्यांना भीती नाही वाटत तुला आज मी सोडणार नाही. शांत 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 शांत. हे बघ आपण हे का करतोय ते थोडं समजून घे. ठीक आहे तुला नाही करायचं ना नाही करायचं ना इकडे 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 इकडे. शाबास शाबास शाबास. चंदन तुझ्यासाठी मी इतकं सगळं केलं माझं सगळं सोडून आले मी तुझ्यासाठी आणि तुझं म्हणणं आहे की तू मी इथे माझ्या मनासारखं अरे बापरे. एक शांत तू कर भांडी कर आज म्हणे तर ठेचा कर भाकरी कर. शांत शांत शांत. हे बघ तुला नाही करायचं ना काही नाही करायचं ना झोप. हा मी जातो. अगं तुटेल ना तो. तुटू दे तुला पण तोडेन मी. किट्टू डार्लिंग, पावडर आणली. अरे माझ्याकडे होती ना कशाला आणायची. तुझ्या या कॉमेडीला ना ठेचून काढीन मी. सुहास अगं आपलं काय ठरलेलं ती वाली पावडर. अरे वा. आता बघ त्या शिवाचा विषय कसा संपवतो. सगळ्यांसमोर माझं नाक कापलं ना तिने. आता मी तिची वाट लावणार. पण तू कॉन्फिडंट आहेस ना. डाऊट आहे नाही पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको व्हायला. माझ्या प्लॅनिंगवर डाऊट घेऊ नको सुहास. मी एकदा ठरवलं की ठरवलं. आता फक्त काहीतरी करून ही पावडर शिवाला द्यायची आणि फक्त मज्जा बघायची. पावडर कसली पावडर आणली आहे ताईने आणि शिवाचा काय संबंध आहे या सगळ्यात. काहीतरी गडबड नक्कीच आहे. अरे चंदन किती काळजी करतोयस. नको टेन्शन घेऊ सगळं ठीक होईल. काळजी नाही तर काय करू ताई. मला ना काही सुचतच नाहीये. तुला माहितीये का तो दामू अण्णा कोणाच्या तरी प्रेमात पडलाय कुठल्या एका म्हातारीच्या. काय तर म्हणे त्याला त्याच्यात त्याची शारदा दिसते. आणि तुला माहितीये गेले कितीतरी दिवस तो दिव्याशी सुद्धा खूप चांगला वागतोय. त्यामुळे तीही माझं ऐकत नाहीये. काय करू मी. आपण एक काम करायचं का आपण ना शोधूयात हा नक्की कुठल्या म्हातारीच्या प्रेमात पडलाय आणि त्या म्हातारीला ना गावातून पळवून लावूयात. ताई आयडिया तर तुझी चांगली आहे पण हे जर त्या दामू अण्णांना कळलं ना तर तो आपल्याला सोडणार नाही. आपलं सगळं पितळ उघड पाडेल तो. आपण विचार करून ठरवूयात काय करायचं ते. चालेल. थोडा वेळ नाहीये कावेरी ताई. बरोबर आहे. त्या दामू अण्णाचाही काही भरोसा नाहीये. ते तर आहे पण जे करायचं ते आपल्यालाच करावं लागेल आणि तेही लवकर. हो इतकी चांगली आहे माझी दिव्या. अरे काय झालं. काही नाही. बस बस. हा बस ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.